ब्लॅक बॉक्स सांगा ना कुठे आहे तो? विदेशात पाठवलाय, देशात आहे की बारामतीच्याच पोलीस स्टेशनला आहे? तर मस्ती आम्हालाही करता येते अशा पद्धतीनं जर तो धमक्या देत असेल एखाद्या गरीब कुटुंबाला तर त्याला सुद्धा ठीक आहे, सरकार म्हणून सरकारचं काम करते, आम्ही भाबड्या आशेवर आहोत. अजितदादांनी सर्वसामान्याला न्याय देण्याकरता अख्खं आयुष्य समर्पित केलं आणि त्याच अजितदादासाठी न्याय मागायला मला सांगा 40 वर्ष जी व्यक्ती या सभागृहाचे सदस्य होती, अनेक वर्ष ज्यांनी अर्थसंकल्प मांडला, अनेक वर्ष ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, ना त्यांच्याबद्दल साधा एफआयआर घेतला पोलिसांनी, ना सभागृहात चर्चा आली. हो, हे काय दुर्दैव आहे राज्याचं. एवढ्या मोठ्या माणसाच्या संदर्भात जर आपल्याला संवेदना नसतील तर मग तुम्ही अजितदादांकडे कोण्या चष्म्यातून पाहतोय आपण? का म्हणून त्या माणसाला गेल्यानंतर तर न्याय द्या, कमीत कमी जिवंत असताना सर्वांनी त्रास दिला, यातना दिल्या, याचना दिल्या, पण आता मरणोपरांत तरी चर्चा तर होऊ द्या ना. चर्चा करायला काय हे हरकत काय चर्चा करायला? पण मला वाईट वाटतं की आजच्या कामकाजामध्ये चर्चा होणार असं सचिवांनी सांगितल्यानंतर सुद्धा कामकाजातून जर चर्चाच वगळली असेल तर ही बाब गंभीर आहे. पिंकी माळीच्या कुटुंबाला धमकीचे फोन येत आहेत व्हीके सिंग कडून, ही बाब गंभीर आहे. आणि ठोक देण्याची भाषा जर तो भामटा करत असेल तर त्याला तो स्वतःला काय त्या मुर्शिद वेब सिरीज मधला मुर्शिद पठाण समजत असेल तर मस्ती आम्हालाही करता येते. अशा पद्धतीनं जर तो धमक्या देत असेल एखाद्या गरीब कुटुंबाला तर त्याला सुद्धा ठीक आहे, सरकार म्हणून सरकारचं काम करते, आम्ही भाबड्या आशेवर आहोत. आम्हाला अपेक्षा आहे, चला तुम्ही सीबीआय चौकशी लावली, पण त्याला टाइम पॉइंट पिरियड किती? 28 जानेवारीचा प्रसंग, आता जानेवारी संपली, 1 महिना होऊन सगळ्या गोष्टी घडल्या, आता मार्च एंडिंगवर आला तरी ब्लॅक बॉक्स सांगा ना कुठे आहे तो? विदेशात पाठवलाय, देशात आहे की बारामतीच्याच पोलीस स्टेशनला आहे? या घटना येऊ द्या ना. का कशाचा म्हणजे कशाचा भय वाटतोय आपल्याला मला कळत नाही. कशाच्या दहशती खाली आहेत सर्व आमदार कशाच्या दहशती खाली आहेत? कोण तुमच्यावर प्रेशर करते? दादाला न्याय देण्याकरता यायचं असेल तर किंमतही मोजावी लागली तरी किंमत मोजली पाहिजे असं मला वाटतं. पण अजितदादांसारख्या माणसावर हा अन्याय आहे जो आम्ही खपून घेणार नाही. अहो, मागण्या झाल्या, सीबीआयच्या मागण्या, सीआयडीच्या मागण्या, उच्चस्तरीय चौकशीच्या मागण्या झाल्या, पण त्याला तुम्ही फास्ट ट्रॅकवर आणणार आहात की नाही? किती दिवस लावणार आहात तुम्ही? मला एक सांगा, सीसीटीव्ही फुटेज 1 ते सव्वा महिन्यापर्यंत त्यात राहू शकेल ना साठवलेलं डेटा? तो आता सव्वा महिना उलटून गेला. मग काय काय कधी देणार आम्ही मेल्यावर? हा, कोण लग्नात गेलं आणि व्हीके सिंगच्या लग्नाचा आमचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे कोण लग्नात गेलं मला माहित नाही. ते रोहित पवारांना माहित असेल, आमदार. मला मला एक वाटतं की मी अजितदादांनी माझ्यासारख्याला इथं विधान परिषदेमध्ये संधी दिली, की अजितदादांचे उपकार आमच्यासारख्या असंख्य लोकांवर आहेत. त्यामुळे ज्याला जे पटतं सत्सद्विवेक बुद्धीला म्हणून मी बोलतो. प्रेशर बिशर करण्याचं काय? कोण प्रेशर करणार आहे? प्रेशर करेल कोण? मला प्रेशर करणार आणि फक्त प्रेशर करावं.